वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वर्ष आहे। येणाऱ्या 1-2 महिन्यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला सामोरं जावी लागेल। खरं तर महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर अनेक पक्ष छोटे मोठे हे कामाला लागतात किंवा मग रिझर्वेशन आलं त्याच्यानंतर कामाला लागतात, पण भारतीय जनता पार्टी ही एकमेव असा पक्ष आहे जो, मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे किंवा कार्यकर्ता आहे म्हणून बोलत नाही, तर सर्वांना माहिती आहे की तो सतत काम करत असतो। त्याला निवडणुकी आली म्हणून काम करणारा पक्ष भारतीय जनता पार्टी नाही, तो वेगवेगळी जी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समोर येतो। आपण बघितलं कोविडमध्ये एकमेव पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर होते ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे। कोविडमध्ये लोकांची सेवा केली, त्यानंतर सेवा केली। आजही जेव्हा महाराष्ट्रामध्ये महापूर आला, वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक आपत्ती, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे। सेवा करणारा कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची ओळख आहे। त्यामुळे निवडणूक आली म्हणून काम करायचं ही आम्हाला ना शिकवण आहे ना ते आमचे संस्कार आहेत। जनतेची सेवा सदैव करायची, निवडणूक तर येत जात राहते, हेच आमचं कार्य आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी ज्या ज्या गावांमध्ये पूर आले त्या सगळ्या गावांच्या बांधावरती स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, त्या ठिकाणचे आमदार, नगरसेवक, सर्व जनप्रतिनिधी, कार्यकर्ते हे शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर उभे आहेत। त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांना जी जी शक्य मदत आहे ती सर्व आमचे कार्यकर्ते, नेते आणि प्रशासन करत आहे। पर एकरी मोठी रक्कम भरपाई देण्याची पण तयारी शासनाने केली आणि त्याचा एक टप्पाही त्यांना त्यांच्या अकाउंटला पोहोचला। त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असतील, आपले एकनाथ शिंदेजी हे भक्कमपणे उभे आहेत।